नमस्कार मंडळी. तर आता आपण आपल्या दुसऱ्या अध्यायाची उजळणी करूयात. भाग 1. दुःखात साथ द्याच, पण यशातही खरा आनंद होईल तो खरा मित्र. आपला कृष्ण शोधता शोधता दुसऱ्यासाठी कृष्ण बनता आलं पाहिजे. जुने सगळे टाकाऊ नसते, पण नवीनही उपयोगी असते याचे भान देणारा, आपला आत्मसन्मान जपणारा, योग्य निर्णय घ्यायला निरपेक्ष मदत करणारा कृष्ण योग्य वेळी भेटावा, सुवर्णमध्य सापडावा. भाग 2. संगत चांगली असावी. आपली मनस्थिती चांगली ठेवणे आपल्या हातात आहे, ती कोणावर अवलंबून असू नये. कोणत्याही परिस्थितीचा धीराने सामना करता आला पाहिजे. कोणत्याही संकटाला कणखरपणे सामोरे गेले पाहिजे. भाग 3. मोक्ष म्हणजे मनाची निरपेक्ष अवस्था, अशी अवस्था की ज्यात आपले मन स्थिर राहते, ते कोणत्याही घटनेने विचलित होत नाही. भाग 4. चुकीचे वागू नये आणि अन्याय उगाच सहनही करू नये. आपली सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवली तर हे जमते. भाग 5. न संपणाऱ्या अपेक्षा हेच दुःखाचे मूळ कारण आहे. योग्य वागले की साधला जातो तो योग. नियमानुसार वागून योग साधता येतो. भाग 6. आयुष्य फक्त आपले नसते. आपण कुटुंबाचे, समाजाचे, देशाचे देणे लागतो. फायदे हवेत, हक्क हवेत, तर जबाबदारी पण घेतली पाहिजे. आराम हराम आहे कोणत्याही वयात. कामात राम आहे तो शोधावा. भाग 7. कायम आनंदी राहायचे. इतके गुंतायचे नाही की ज्यामुळे आपण दुःखी होऊ. एखादी गोष्ट मिळवायची म्हणून नित्यकर्म करायचे नाही, तर आपले कर्तव्य म्हणून ते करावे. भाग 8. अपेक्षा हे सर्व त्रासाचे मूळ आहे. जे चाललंय ते देवाच्या इच्छेने चालले आहे आणि ते आपल्यासाठी योग्य आहे असा विश्वास ठेवून शांत राहावे. आपल्याला जे मिळाले आहे त्यात समाधानी राहावे, आपले कर्तव्य करावे. भाग 9. तारतम्य ठेवून कर्म करायचे. योगी झालं नाही तरी चालेल, उपयोगी मात्र नक्की बनू. रडण्यासाठी 1000 कारणं मिळतील, हसण्यासाठी एक शोधू. कोणतीही गोष्ट करताना सर्व बाजूंनी विचार केला पाहिजे. भाग 10. भोग टाळला तर योग जमेल. कष्ट टाळणे म्हणजे भोगच. भाग 11. ईश्वराचे चिंतन करायचे म्हणजे आपण जे काम करू ते ईश्वराला साक्षी ठेवून करायचे. कोणतीही गोष्ट आधी मनाने स्वीकारली तरच अपेक्षित फळ मिळते. इच्छा असावी पण अट्टहास नसावा. आग्रह असावा पण अतिरेक नसावा. भाग 12. प्रसन्न करा म्हणजे मनाला योग्य गोष्टीसाठी प्रवृत्त करा. संग्रह, मग तो विचारांचा असो किंवा वस्तूंचा, तो म्हणजे आसक्ती. भाग 13. माणसात अथवा वस्तूत गुंतू नये. कधीही कोणाशीही कोणाचीही तुलना करू नये. विरक्त होण्यापेक्षा अलिप्त होणे आवश्यक आहे. कामात, विचारात आणि भक्तीतही शिस्त हवी. भाग 14. स्थितप्रज्ञ म्हणजे कोणत्याही घटनेने मनाची शांती ढळू न देता स्थिर राहणे. कोणत्याही घटनेचा स्वीकार करून नित्यकर्म करत राहणे. न संपणाऱ्या गरजा आणि इच्छा आवरणं हेच सुख मिळवण्याचं गमक आहे. जे आहे त्यात आनंद शोधायला हवा. जय श्री कृष्ण.